राम राम मंडळी आणि श्री स्वामी समर्थ. तर इकडं बघा, आज माझे वडील आले होते. तर त्यांनी आज वहिनीनं त्यांच्यापाशी ना मस्त अशा या बाजरीच्या भाकरी आणि ठेचा बनवून दिला होता. त्याचबरोबर केळी पण आणली होती. आणि बाजरीच्या भाकरी आणि ठेचा एकदम भारी लागतो बरं का. तर इकडं वडील येताना, शेताकडे येताना त्यांनी हे घेऊन आले होते. मस्त अशा कडक भाकरी आणि ठेचा हा मी खाणार होते. तर इकडं दूध बाकीच्यांना बनवलं होतं, जे मुंडीचं मटण असतं बघा, तर त्याची भाजी मस्तपैकी चुलीवरची एकदम झणझणीत आणि एकदम सोप्या पद्धतीने, गावाकडच्या पद्धतीने इकडं मी भाजी बनवणार होते. तर इकडं आता हे मटण जे आणलेलं होतं ते सगळं व्यवस्थित कट करून घेतलेलं होतं, कारण हे मुंडी पाईचं मटण असल्यानं त्याला खूप म्हणजे जास्त चांगलं व्यवस्थित काढून सगळं करावं लागतं स्वच्छ. तर हे केलेलं होतं. आणि मस्तपैकी बघा, आता याला भरपूर सारं मीठ मी टाकलं होतं. त्याचबरोबर लसूण, अद्रक, कोथिंबीर ही पण वाटून मी टाकलेलं होतं. आणि हळद थोडीशी टाकायची होती ह्याच्यामध्येच. बघा, आपण मटणाला ना सगळा मसाला म्हणजे मीठ, हळद, कोथिंबीर ना सगळा मसाला लावून 5-10 मिनिट ठेवून द्यायचं. म्हणजे एकदम कसं होतं, ती मटणामध्ये सगळा मसाला मुरतो आणि भाजी पण एकदम छान लागते आणि मटणाला पण सगळं मीठ एकदम व्यवस्थित लागतं. तर अशा प्रकारे इकडं मी सगळं ही मसाला आहे ना, तर ह्याला मी मसाला लावून घेतला होता. आणि मसाला लावला की 5-10 मिनटं हे झाकून ठेवलं की मस्त ह्याच्यात हे मसाले पण मुरतात आणि आपली भाजी पण एकदम चवदार होते. आणि वरून मीठ टाकण्याची सुद्धा गरज याला लागत नाही, कारण मी सगळं काही मीठ ना याच्यामध्ये, म्हणजे भाजीला आपण जेवढं मीठ टाकतो तर तेवढं मीठ मी ह्याच्यामध्ये टाकलेलं होतं. त्याच्यामुळे भाजीला नंतर मीठ टाकण्याची सुद्धा गरज लागत नाही. तर पण नंतर मी हाताने काय केलं, सगळं काही मिक्स केलं होतं. तर आता चला म्हटलं, छान अशी मस्तपैकी चुलीवरची आज भाजी बनवूया. कारण जास्त करून का नाही, जास्त म्हणजे मी मटणाची भाजी जास्त प्रमाणात बनवतच नाही, पण आज बनवायची होती म्हणून चला म्हणलं बनवूया. नाहीतर मुलांना पण जास्त करून चिकनचीच भाजी आवडते. तर मग आता इकडं मस्तपैकी बघा, आपल्या चिकनला सगळा मसाला लागलेला आहे आणि जास्त काही वेगवेगळे मसाले नाहीत, सगळे घरगुती मसाले आणि साधी सोपी पद्धतीने हे मी बनवलेलं आहे. आता हे तेल राहिलेलं होतं, त्या दिवशी मच्छी फ्राय केली होती तर त्याचं तेल उरलेलं होतं. तर त्या तेलातच मी आता भाजी पण बनवणार होते. तर एक छोटासा मस्तपैकी बारीक साईजचा कांदा इकडं मी कट करून घेतला आणि तेलामध्ये टाकला. आणि नंतर जे आपण चिकन म्हणजे मटण जे होतं, मसाला टाकून सगळं मटण जे आपण झाकून ठेवलेलं होतं, तर ते त्या लगेच तेलामध्ये टाकला आणि बघा सगळं एकजीव करून परतून घेतलं. आता ह्याला ना आपण म्हणजे लगेच पाणी नाही वतायचं, एकदम 10 मिनिट 20 मिनिट ना मस्तपैकी चुलीवर ह्या जाळावर मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मटण ह्याच्यावर शिजू द्यायचं आहे. कारण ज्यावेळेस आपण खूप वेळ शिजू द्याचाल ना, तर तितकं मटण हे लवकर शिजतं आणि त्याला चव पण छान येते. आता याच्यावरच मी ना दुसरं पाणी गरम करून घेण्याऐवजी खाली पण आपलं मटण शिजतं आणि वरी हे पाणी पण ताटामध्ये गरम होतं. तर अशा प्रकारे हे, आणि हे ताटाचं पण सगळा मसाला त्याच्यामध्ये टाकला जातो. तर मस्त मंद जाळ पण आहे इथं, जास्त जास्त पण नाही, मध्यम जाळ आहे. आणि जाळावर इकडं मटण शिजते बघा एकदम. आता 10-20 मिनटांनी मी हे ताट झाकलेलं काढलेलं आहे. तर ह्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे बघा, मसाला पण आपला चांगला शिजला आहे आणि तेल पण छान प्रकारे असं शिजलेलं आहे. आणि आपल्या या मटणाच्या भाजीचा वास पण एकदम भारी सुटला आहे बरं का. आता इथं मला तर काय खायचं नाही, पण मुलांसाठी, बाकी सगळ्यांसाठी मी इकडं भाजी बनवत आहे. तर छान अशी ही भाजी आता इकडं तयार आहे. त्याचबरोबर जी पाणी गरम करून घेतलं होतं तर ते आता मी पाणी टाकणार आहे, कारण आपलं मटण थोडंफार ना शिजलेलं आहे. मग त्याच्यामध्येच आता थोडंसं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टाकण्यासाठी ना मी काय काय मसाले घेतले बघा. कांदा थोडासा चिरून घेतला, थोडंसं बघा हे ज्वारीचं पीठ आहे, मी काय केले डाळ घेतलं नाही किंवा कोणतं बाजरीचं पीठ घेतलं नाही, ज्वारीचं पीठ घेतलं. थोडीशी तेलाची धार टाकली, ज्वारीचं पीठ तव्यामध्ये भाजून घेतलं आणि तीच पीठ मी आता या भाजीमध्ये टाकणार आहे. ज्वारीचं पीठ तुम्ही वापरून बघा आणि भाजी किती चवदार आणि खमंग होते ते पण पहा. त्याचबरोबर लसूण मिठाचं वाटण पण घेतलं आणि खोबरं पण वाटलेलं मी इकडे घेतलं आणि अशा प्रकारे ही भाजी मस्तपैकी अशी बनली बघा. एकदम तरीदार मस्त अशी घट्ट अशी ही भाजी आपली इकडं रस्सा भाजी छानपैकी अशी तयार आहे.
आणि इकडं यांचं पण जेवण झालेलं होतं आणि इकडं मी मुलाला पण वाढलेलं होतं. तर अशा प्रकारे इकडं मस्तपैकी चुलीवरची भाजी आपली तयार आहे. तर तुम्हाला आवडते का चुलीवरची मटणाची भाजी? नक्की सांगा. आणि आजची भाजी तुम्हाला कशी वाटली? तर इकडं मस्तपैकी भाकरी, कांदा, लिंबू आणि मटणाची भाजी अशा प्रकारे आजचा हा स्वयंपाक इकडं मस्तपैकी तयार झाला.